घरात असणाऱ्या अगदी 2 बेसिक साहित्यापासून जे 2 साहित्य सगळ्यांच्या घरात इझिली अवेलेबल मिळतील, अशा 2 साहित्यापासून मस्त अशी कुल्फी, तेही मलाईदार कुल्फी कशी बनवायची? चला तर आता आपण लगेच रेसिपीला इथे सुरुवात करूया. यासाठी आपल्याला इथे 1 लिटर दूध लागणार आहे. शक्यतोवर दूध हे इथे म्हशीचंच वापरायचं आहे. जेव्हाही कधी तुम्ही आईस्क्रीम बनवता त्यावेळेला दाटसर घट्ट असं दूध वापरायचं. शक्यतोवर गाईचं दूध वापरणे हे इथे टाळायचं आहे. त्यासाठी मी इथे 1 लिटर दूध एका पॅनमध्ये टाकून घेतलेलं आहे. दुधाला छान अशी उकळी आलेली आहे. दुधाला उकळी आल्यानंतर त्यामध्ये मी इथे अर्धा कप साखर टाकून घेणार आहे. साखर टाकल्यानंतर दूध हे थोडं पातळ होतं, त्यामुळे शक्यतोवर दुधाला एक उकळी आली की लगेचच त्यात साखर टाकावी, म्हणजे नंतर 10 मिनटं उकळू दिलं की दुधात थोडं हे पातळ न होता हे दाटसरसुद्धा होईल. आता आपल्याला इथे घ्यायचं आहे 2 चमचे कॉर्नफ्लोअर घ्यायचं आहे. आपल्या घरी पोहे खाण्याचा जो मीडियम साईजचा चमचा असतो तो इथे घ्यायचा आहे आणि ते मी इथे 2 चमचे कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे आणि साध्या थंड दुधामध्ये आपल्याला कॉर्नफ्लोअर जे आहे हे मिक्स करून घ्यायचं आहे. कॉर्नफ्लोअर हे छान असं कंटिन्यूस ढवळत राहायचं आणि जेव्हा आपण दुधामध्ये टाकतो तेव्हासुद्धा ते ढवळून टाकायचं, कारण ते लगेच तळाशी खाली बसण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे दुधामध्ये टाकतानासुद्धा कॉर्नफ्लोअर हे ढवळूनच टाकायचं. मी गॅसची फ्लेम सध्या कमी केलेली आहे. त्यानंतर इथे कॉर्नफ्लोअर टाकून घेतलेली आहे. आता या स्टेजला गॅसची फ्लेम थोडी मी इथे हाय करते आहे आणि दूध हे छान असं इथे मिक्स करून घेते आहे. एक 10 मिनटं दूध आपण उकळू देऊया. त्यानंतर मी घेतलेल्या अगदी सगळ्यांच्या घरात सहज अवेलेबल असणारा पदार्थ म्हणजे ब्रेड. इथे ब्रेडची स्लाईस करायची आहे. मी जसं इथे कापून घेतलेलं आहे, कापून घेण्याची तशी अजिबात गरज नाही आहे. हाताने तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असं बारीक करून त्याची पावडर करून घ्यायची आहे आणि दुधामध्ये ही पावडर आता आपल्याला टाकून द्यायची आहे. ब्रेडची पावडर ही व्यवस्थित बारीक करून घ्यायची आहे आपल्याला. तुम्ही मी इथे 3 ब्रेड वापरले, 4 ब्रेड वापरले तरीही चालेल, काही हरकत नाही. अगदी आपण लहानपणी जी कुल्फी खायचो त्यामध्ये जे आपल्याला कण दिसायचे, अगदी तशा प्रकारचं टेक्स्चर येतं आणि बनल्यानंतर आपल्याला लक्षातसुद्धा येत नाही की ही खरंच ब्रेडची कुल्फी आहे. त्यानंतर मी थोडी इथे वेलची पावडरसुद्धा टाकून घेतलेली आहे छान स्वाद येण्याकरता. दूध आता आपलं इथं अगदी हळूहळू मस्त घट्ट झालेलं आहे आणि मी इथे 2 मोठे चमचे जे आहे ते मी ते मिक्स ड्रायफ्रूटची पावडर होतीच माझ्या घरामध्ये तीसुद्धा टाकलेली आहे. पावडर खूप ऑप्शनल आहे. तुम्ही याऐवजी ड्रायफ्रूट्स कट करून सुद्धा टाकू शकता आणि ड्रायफ्रूट्स नाही टाकले तरी काहीही हरकत नाही, तरीही कुल्फी ही छान बनेल. आता हे सर्व साहित्य आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर रूम टेम्परेचरवरच आपल्याला याला छान असं थंड होऊ द्यायचं आहे. मी आता गॅस बंद केलेला आहे आणि आता आपण याला थंड करायला ठेवलेलं होतं. तुम्ही बघू शकता हे जे मिश्रण आहे हे थंड झाल्यानंतर अजूनच घट्ट झालेलं आहे. आता आपल्याला हे जे मिश्रण आहे हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून हे अगदी पूर्णपणे बारीक करून घ्यायचं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही गाठी वगैरे काही राहणार नाही आणि कुल्फीचं टेक्स्चर जे आहे ते अगदी एकसारखं होईल. आता हे मस्त असं एकसारख्याचं मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, इथे कुल्फी मोल्ड घ्यायचं आहे. कुल्फी मोल्ड जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही असे छान घरी पेपर कप जर असतील तर पेपर कपसुद्धा घेऊ शकता किंवा पेपर कप जरी नसतील तर तुम्ही वाटीमध्ये सुद्धा टाकू शकता. एखाद्या स्टीलच्या डब्यामध्ये सुद्धा टाकू शकता. त्याची तुम्ही रोलकट कुल्फीसुद्धा करू शकता. मी इथे पेपर कप घेतलेले आहे. आधी मी इथे कुल्फी मोल्ड भरून घेतलेलं आहे. त्यानंतर उरलेलं जे बॅटर होतं कुल्फीचं ते मी इथे पेपर कपमध्ये काढून घेणार आहे. तर सर्व पेपर कप जे आहे हे आपल्याला इथे फॉईल पेपरनी सील करायचे आहे. खरं तर कुल्फी मोल्ड जे आहे त्याला फॉईल पेपरनी सील करायची अजिबात गरज नसते, पण माझ्याकडचं जे कुल्फी मोल्ड आहे ते बऱ्यापैकी जुनं आहे, त्यामुळे त्याचे जे वरचे जे लीड जे आहेत ते थोडे सैल बसतात, त्यामुळे मी तिथे फॉईल पेपर लावून घेतलेला आहे. अदरवाईज फॉईल पेपर लावण्याची अजिबात गरज नाही. आता आपण हा लावून घेतलेला फॉईल पेपर आहे त्याला अगदी हळूच ते चाकूने थोड्या खाचा करून घ्यायच्या आणि त्यामध्ये हे कुल्फी स्टिक आपल्याला इथे टाकून द्यायचे आहेत. अशा प्रकारे आपले पेपर कप आणि कुल्फी मोल्ड दोन्हीही तयार आहे. मी सर्वमध्ये इथे स्टिक टाकून घेतलेले आहे आणि आता वेळ आहे हे सर्व साहित्य फ्रीझरमध्ये जाण्याची. याला रात्रभर आपल्याला फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे. रात्रभर नाही ठेवलं तरी कमीत कमी 8-9 तास आपल्याला इथे याला फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी मी याला तुम्हाला आता काढून दाखवते आपली कुल्फी कशी तयार झालेली आहे. हे बघा, मी याला फ्रीझरमधून काढून घेतलेलं आहे आणि खूप मस्त अशी अगदी छान यम्मी आणि बिना बर्फ बनलेली कुल्फी इथे तयार झालेली आहे आणि चवसुद्धा खूप अप्रतिम अशी झालेली होती. डिमोल्डसुद्धा अगदी इझिली झालेली आहे आणि पेपर कपलासुद्धा काहीही खालून चिपकलेला नाही आहे.
तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. मी याआधीसुद्धा घरच्या घरी 1 कप दुधापासून आईस्क्रीम कसं बनवायचं याची रेसिपी टाकली होती. यानंतरसुद्धा मी अजून तिथे आईस्क्रीम सीरीज सुरू केलेली आहे. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सोडून कुठेही जाऊ नका. म्हणजे तुम्हाला आईस्क्रीम, कुल्फीच्या अशा नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील. कुल्फी मोल्ड्समधून सुद्धा कुल्फी खूप छान डिमोल्ड झालेली आहे आणि चव खरंच खूप छान होती. नक्की ट्राय करून बघा. अगदी 2 साहित्यामध्ये आहे. खूप कमी खर्चामध्ये घरच्या घरी तुम्ही सगळेजण मस्त असा आईस्क्रीमचा आस्वाद घेऊ शकता आणि बनवायला फक्त 10 ते 15 मिनटं एवढाच वेळ लागतो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे येणारे असेच पुढचे साधे सिंपल असे तुम्हाला रेसिपीज बघायला मिळतील. तोपर्यंत बाय बाय.